नमस्कार मित्रांनो, मी दीपक काळजे तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आपण तुमच्यासाठी ज्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका झाल्या आपल्या कंबाईंड परीक्षेला संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची आपण मॅथ आणि रिजनिंग तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहोत आणि ॲनालिसिस करून देणार आहोत की कोणत्या टॉपिकमधून आले, काळका मूवीमधून आले का कोणत्या, म्हणजे एक एक टॉपिक तुम्हाला मी एक्सप्लेन करून देणार आहे आणि ते कोणत्या पद्धतीने सोडवायला पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे। चला आपण बघू आता नंबर 1 प्रश्न। या खालील प्रश्न जो आपल्याला दिला आहे ते वर्तुळावर आला आहे, म्हणजे आपल्याला वर्तुळ आणि वर्तुळाचं परिघाचं सूत्र माहिती पाहिजे तेव्हा आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल। वर्तुळाचे क्षेत्रफळ, आता आपल्याला प्रश्न वाचून घेऊ या प्रश्नामध्ये काय दिले। आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ 1 सेमी असेल व त्याच वर्तुळाचा परिघ 1 सेमी असेल, म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि परिघ हा समान आहे। तर आपल्याला खालीलपैकी कोणती वर्तुळाची त्रिज्या असेल, म्हणजे या दोघी आपल्याला एकच वर्तुळ दिले आणि त्या वर्तुळाचा 1 सेमी आपल्याला क्षेत्रफळ बी दिले आणि वर्तुळाचा परिघ बी सुद्धा 1 सेमी दिले। तर आपल्याला या वर्तुळाची त्रिज्या काढायची, नेमकी वर्तुळाची त्रिज्या कोणची असेल ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। हे वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर परिघ। आता वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला काय माहिती आहे, पाय स्क्वेअर व परिघाचं काय 2 पाय आर। तर आता इथं पाय गेला राहिला आर स्क्वेअर 2r। आता याच आर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, आर गुणिले आर। तसंच या 2r असा आहे। जर या आर गेला आणि या आर गेला तर आपल्याला आर बरोबर 2 आला, म्हणजे आपल्याला त्रिज्या विचारली होती आपल्याला, तर वर्तुळाची त्रिज्या काय आहे तर 2 आहे, म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आपल्याला 2 दिले। चला आता पुढचं उदाहरण बघू। आता या जो प्रश्न आलाय आपल्याला, या प्रश्न आलाय शेकडेवारीवर नपाटोट्यावर आलाय। हे पण या उदाहरणामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिले, एक 15 शर्ट दिले, आणखी आपल्याला 60% तोटा झाला आहे हे द्यावेले, आणि आपल्याला प्रश्नामध्ये विचारले प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत काय आहे, म्हणजे जे मूळ किंमत आहे शर्टाची ते आपल्याला विचारले। या 3 गोष्टी आपल्याला याच्यात दिले। चला आता आपण बघू। एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, म्हणजे दुकानदार या 15 शर्ट 2340 रुपयांना विकतो, तर त्याला 60 रुपये तोटा होतो, म्हणजे त्याला जर नफ्यात विकायचे तर तो 60 रुपये शिल्लकमध्ये विकायला पाहिजे होते, प्लसमध्ये। तर आता यांची जर बेरीज केली तर याचं उत्तर होतं 2400, म्हणजे त्यांना 2400 रुपयामध्ये विकायला पाहिजे होते, तेव्हा तो बराबर बी राहिला असता, ह्या 60 रुपये तोट्यामध्ये निघाला असता। तर आपल्याला एका शर्टाची किंमत काढायची, तर ह्या 2400ला भागेला 15, 15 1 15, 15 1 15, उरले 9, 15 सक 90, म्हणजे 160 रुपये किंमत एका शर्टाची किंमत येईल। म्हणजे आपल्याला या 60 रुपये तोटा सांगितला होता ना, 2340 रुपयांना विकल्यामुळे 60 रुपये तोटा होतो, तर आपण या 60 रुपये प्लस केले आणि हे 2400 उरले। हे 2400 आपले मुद्दल आहे, या मुद्दलमध्ये जर विकले असते तर 160 रुपयात एक शर्ट पडलेलं त्याला, म्हणजे त्यानं ना नफ्यात विकला ना तोट्यात विकला, 60 रुपये तोट्यामध्ये विकलं। हे 83 नंबरचं उदाहरण मित्र आपल्याला याच्यात जे दिले, याच्यात जे सूत्र असता a चा स्क्वेअर अधिक b चा स्क्वेअर, हे त्या पद्धतीने बी सोडवता येतं। पण या टायमाला जे अशा संख्या असतात की ते आपल्याला नेमक्या कशाच्या आल्या, आता इथं a चा स्क्वेअर 0.1 चा स्क्वेअर चालेल, इथं 0.02 चा स्क्वेअर चालेल, घन चालेल घन, इथं बी घन चालला असता, पण हे संख्या वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गुणाकार करायचा त्या गोष्टीला। जर आपण या तिघी संख्याचा गुणाकार केला तर आपल्याला एकानं एकाला उरलं तर 1 येतो, पण आपल्याला इथं 0.1 आहे 0.1 आहे 0.1 आहे, तर आपल्याला 0 0 असं येईल त्याचं उत्तर या पहिल्याचं, प्लस हे दुसऱ्याचं
दोन बेक बे बे 2 4 बे चौक 8 हे झालं 8. पण ते संख्या किती आपल्याला 2, या 2 म्हणजे या पॉईंट मागे आपल्याला 6 अंक पाहिजे. 1 2 3 4 5 आणि हा 6. हे असं झालं पहिल्या याचं. नंतर दुसऱ्याचं याचं पण आपण कधी गुणाकार केला तर याचा 8 येतो. आणि 0.2 आहे म्हणजे असे 0.3 पॉईंट नंतर म्हणजे पॉईंट नंतर 3 अंक यायला पाहिजे. या गुणाकार आपल्याला शिकणार असला तर माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ दिले, तिच्यावर तुम्ही शिकू शकता आणि मी करणारच आहे त्याच्यापुढे. याचा बी गुणाकार आपल्याला 4 चौक 16 16 चौक 64 आणि 0.2 आहे 0.2 आहे 0.2 आहे म्हणजे 0.6 3 4 5 6 आणि पॉईंट नंतर. आता यांची जर बेरीज केली, यांची बेरीज करावी 0.001 बेरीज अशी करायची. हे पहिले पद्धतशीर मांडून घ्या, मांडल्यावर सांगतो. 0.1 2 3 4 5 6 0 पॉईंट 0. याच्या मागे 0 असतं म्हणजे 0 ठेवले बी नाही ठेवले बी चालतं. याला याचं उत्तर वरचे. आता खालच्या सू आता वरीलचं उत्तर आलं याला किती आहे 1 2 3 0.6 आहे. हे बी 0.6 आहे. डायरेक्ट आता 108 भागेला 8.64 यांचा भागाकार करायचा. जर यांना जर भागलं तर 108 108 108 108 1/8 येतो. 1/8 ची किंमत आहे 0.125 म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबर. हे बेरीज वजाबाकी तुम्हाला हे बेसिकमध्ये यायला पाहिजे, हे सोपं आहे. आता 84 नंबरचा प्रश्न बघू. यात आपल्याला वयवारीवर उदाहरण दिलं आहे. यात 3 व्यक्ती आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज आपल्याला 72 वर्ष आहे. तर 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला 4 6 7 असे होते. तर आजचे वय काय आहे त्यांचे सांगायचं आहे. या ऑप्शनमधून बी जाऊ शकतो आपण किंवा डायरेक्ट बेसिकनं बी सोडू शकतो. आता पहिला मुद्दाम आपल्याला सर्वात पहिले त्यांना दिलं की 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज आहे, जे त्यांचं आजचं वय आहे. आपल्याला आजच्या वय 3 व्यक्तीचं किती आहे 72 वर्ष. तर 7 वर्षापूर्वी त्यांना 7 वर्षापूर्वी सांगेल आपल्याला 7 वर्षापूर्वी त्यांचं वयाचं काय गुणोत्तर आहे 4 6 7. या 72 मधून याचं वय आपल्याला जर 7 वर्षापूर्वी जर आपल्याला त्यांचं वय काढायचं तिघी मिळूनचं, तर आपल्याला प्रत्येकाचं 7 वर्ष वजा करावं लागेल या आजच्या वयामधून. म्हणजे एखाद्या वेळेस या ए या बी ए या सी ए त्यांचं आपल्याला आजचं वय दिले 72 वर्ष. तर याच्यातून बी 7 वर्ष वजा करणे पडतील, याच्यातून बी 7 वर्ष वजा करणे पडतील, याच्यातून बी 7 वर्ष वजा करणे पडतील. तेव्हा तिघीतून 7 7 गेले म्हणजे या 72 मधून आपल्याला 21 वजा करणे पडतील. 7 1 7 7 14 7 21. तर याचं उत्तर येतं 51 वर्ष. म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांचं वयाची बेरीज काय असेल 51 वर्ष. पण त्यांचं आपल्याला काय दिलं गुणोत्तर दिले, हे गुणोत्तर त्यांचं. या गुणोत्तरानं या 51ला भागायचं. आता यांची बेरीज किती केली 7 आणि 4 10 17 17 यांची बेरीज झाली. आपण त्या 51ला भागून घेऊ. 17 त्रिक 51 म्हणजे एका रेषेची किंमत काय 3. या 4ला पण 3 न गुण्याचं
6ला पण 3 गुण्याचं, याला पण 3 गुण्याचं. 4 त्रिक 12, 18, 7 त्रिक 21. म्हणजे त्यांचं 7 वर्षापूर्वीचं वय हे होतं 12, 18, 21. तर त्यांना काय केलं, आपल्या आजचं वय काढा, तर त्यात आपल्याला मायनस करायला आपण 7 ते प्लस करावे लागतील. 7 प्लस 7 प्लस 7 प्लस, म्हणजे यांचं वय काय येईल 19, 25, 28, 19, 25, 28 हे आपलं उत्तर आलं. हे तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला खरीच उदाहरण समजलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा, जे कंबाईनची तयारी करता किंवा त्यांना गणिताची भीती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचा. आता नेक्स्ट उदाहरण बघू आपण 85 नंबरचं. या उदाहरणामध्ये मित्र आपल्याला हे सरळ व्याजावर उदाहरण आलंय. सरळ व्याजाची एकदम सोपी पद्धत आहे. ते आपल्या यूट्यूबमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे. यूट्यूब चॅनलला सरळ व्याजावर आपण व्हिडिओ काढले, त्याच्यावरून तुम्हाला या उदाहरणाचं एकदम बेसिक आहे. आता आपल्याला एका माणसानं एका बँकेकडे 12% दरानं सरळ व्याजाने रक्कम घेतली. 12% व्याज दरानं घेतली त्यानं रक्कम. 3 वर्षानंतर त्याने त्या रुपयाचे 5,400 रुपये सरळ व्याज भेटले. म्हणजे 3 वर्षे वापरेल त्यानं 12% दरानं, आणि व्याज किती दिलं त्यानं 5400. हे व्याज आहे. तर त्याने घेतलेली रक्कम काय आहे, तर रक्कम कोणत्या रक्कमवर त्याने 5400 रुपये दिले हे पाहणं आहे आपल्याला. जर एका वर्षामध्ये तो 12% व्याज देतोय आणि हे 3 वर्षाचं व्याज आहे, तर 12 त्रिक 36, म्हणजे त्याने हे 5400 दिले ना, हे 36% दिले. तर आपल्याला 100% काढायचे. तर यांचा तिरकस गुणाकार केला, 100 गुण्याला 5400 भागिला 36. तर आपल्याला आपलं किंमत मिळून जाईल. 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 300. बे बे दुनी 15, 150. हे 2 शून्य याच्यावर ठेवले, 15,000. म्हणजे जे आपण किंमत घेतली ती व्याजाने ती 15,000 होती. ह्या 15,000 रुपये त्यानं दर साल 12% व्याज दिलं आणि 3 वर्षासाठी त्यानं हे 5400 रुपये व्याज भरलं. चला मित्रांनो, नेक्स्ट उदाहरण बघू. हे उदाहरण पण टक्केवारीवर शेकडेवारीवर आहे. या 86 नंबरच्या उदाहरणामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिले. 16,000 किंमत दिले, यंत्राची किंमत दिली, आणि दरवर्षी हे 5% कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल. म्हणजे एक यंत्र आहे, त्याची घसरण असते ते यंत्राची, ते 5% कमी होते. आता हे 16,000 आहे आपल्याला. या 16,000चे आपल्याला 5% काढायचे, 5% कमी करायचे. जर 1 शून्य जर कुडवला तर हे राहिले 1600, हे राहिले आपले 10%. आणि अजून एक शून्य कुडवला ते 160 झाले 1%. 1% किंमत आली तर आपल्याला कोणतीही किंमत काढता येते, गुन्ह्याला 5. तर याचं आपल्याला 800 याचं उदाहरण. 16 पंचे 80 हा शून्य. किंवा आपण 1 शून्य कुडवला, हे 1600 राहिले 10%, त्यातले 5% झाले 800. म्हणून या 16,000मधून आपण 800 वजा करायचे. 10तून 8 गेले 2, 5, 15,200 राहिले. 5% कमी करायचे दरवर्षी. तर 2 वर्षानंतर, म्हणजे एका वर्षाचं काढलं आपण, आता दुसऱ्या वर्षाचं काढू. आणखीन हे 10%, 152 हे 1%. 1% किंमत आली की आपल्याला कोणताही प्रश्न काढता, गुन्ह्याला 5. 5 दुनी 10, आजच्याला 1, 5 वजा 25 26, आजच्याला 2, 5 1 5 आणि 7, 760 रुपये. म्हणजे 15,200 मधून आपल्याला 760 वजा करावे लागतील. 10तून 6 गेले 4, 11तून 7 गेले 4, आणि 14,440, 14,440 हे आपलं उत्तर आलं. आता हे 87 नंबरचा आपण क्वेश्चन बघू. याच्यात आपल्याला काय दिले, एक आगगाडी
प्रवास भाडे म्हणजे आगगाडीचे प्रवास भाडे जर 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10%, 25% वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्याची एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? आपल्याला याच्यात दिले एक आगगाडी आहे, तिचं तिकीट आहे. त्या तिकिटामध्ये पहिल्या महिन्यात तो 20% वाढवतो, नंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यात तो 10% वाढवतो, नंतर त्याच पर्सेंटचं तिसऱ्या महिन्यात तो 25% वाढवतो. तर एकूण किती टक्केवारीनं वाढ झाली? म्हणजे जर आपण जर गृहीत धरलं, जर आपल्या आगगाडीचं भाडं आहे 100 रुपये, तर तो म्हणतो की 20% वाढवतो पहिले, म्हणजे याची 20% काढायचे 100चे. हे झाले 10%, एक शून्य कुठं आला आणि एक शून्य कुठं आला 1%. आता 10% आलं आहे गुन्ह्याला 10% आहे 10 रुपये, तर 20% आहे 20 रुपये देईन, म्हणजे याच्यात 20 ॲड करायचे 120 रुपये. पहिल्या महिन्यात आपण 120 रुपये भाडं केलं. नंतर तो काय म्हणतोय दुसऱ्या महिन्यात 10% भाडं वाढवतो आणखी, म्हणजे इथं एक शून्य कुठला की 10% येतं, म्हणजे याच्यात किती 12 रुपये ॲड करणे पडते, म्हणजे झाले 132. म्हणजे या दुसऱ्या महिन्यात आपण 132 रुपये भाडं केलं. तर तो नंतर म्हणतोय तिसऱ्या महिन्यामध्ये 25% वाढ झाली, तर याचे 25% काढायचे आपल्याला. इथं जर एक पॉईंट दिला, हे झाले 10%. इथं जर पॉईंट दिला तर हे झालं 1%. ह्या 1%ला 25 नको न्यायचं. 5 दुनी 10, आजच्याला 1, 5 तिक 15 आणि 1 16, आजच्याला 1, 5 1 5 आणि 1 6, शून्यच्या खाली 0, 4 6 2, 0 0 12 13, आजच्याला 1 33. ह्या 1.32 याच्या मागे 2 अंक आहे, म्हणून आपण 2 पॉईंट द्यायचे, म्हणजे 33 रुपये वाढ झाली. ज्या 132 रुपये आपलं तिकीट होतं, नंतर 33 वाढवलं, म्हणजे किती झालं 5 6 165 रुपये तिकीट झालं. जे आपलं 100 रुपये तिकीट होतं पहिले, ते आपलं आता 165 झालं. म्हणजे इथं चक्रव्याढ वापरलंय. म्हणजे जसं व्याजावर व्याज वापरतो आपण चक्रव्याढमध्ये, तसंच त्या पद्धतीनं हे गणित आहे. म्हणून आपली जे आपलं 100 रुपये तिकीट होतं ते आता 165 रुपये झालंय, म्हणजे किती % वाढ झाली आपली? 65. हे आपलं उत्तर आहे. चला मित्रांनो, आपण 88 नंबरचा आपल्याला याचा भागाकार करावा लागेल. हे वर जाताना इथे एक असतो 1/12. सॉरी थांबा. चला मित्रांनो, आपण आता 88 नंबरचं उदाहरण बघू. हे उदाहरण इतकं सोपं आहे, फक्त गुणाकार भागाकार बेरीज करायची. पण त्यात आपल्याला त्यांना वजा 3 आहे, म्हणजे मायनसचे चिन्ह दिले, प्लसचे चिन्ह दिले. त्याचं बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. जर मायनस गुन्ह्याला मायनस असलं त्याचं प्लस होतं, प्लस गुन्ह्याला प्लस असलं त्याचं मायनस होतं, एक मायनस आणि एक प्लस असला त्याचं मायनस होतं. इथं बी मायनस प्लस येणं, प्लस प्लस असलं की प्लस येतं. आणि इथं प्लस आहे गुन्ह्याला मायनस बरोबर मायनस, म्हणजे समचं प्लस होतं, मायनस मायनसचं प्लस होईल. हे बेसिक आहे, बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे, तिच्यावरच हे उदाहरण आहे आपल्याला. आता -2 आणि -3 मध्ये -5 होता गुन्ह्याला. 5 + 3 8 भागेला -2 -3 -5. तसंच खालील सोडायचं. -10 भागेला -7 आणि -5 किती झाले? -12. आता मायनस आणि 8 प्लस 8 आहे, 8 म्हणजे 40, म्हणजे -40. इथं मायनसचं चिन्ह, इथं प्लसचं चिन्ह आहे. प्लस मायनस काय सांगितलं आपण? मायनस प्लसचं काय आहे? मायनस सांगेल, म्हणून इथं मायनस येईल. भागेला 5 मायनस. आता मायनस गेलं 5 1 5 5 48, म्हणजे वरच्या जे समीकरण दिलं होतं आपल्याला त्याचं 8 उत्तर आलं. तसंच खालचं सोडू आपण. इथं पण मायनस गेलं 10 भागेला 12 आलं. इथं 10 भागेला 12, हे 12 वरती जातील. आता भागाकार करून घेऊ. इथं 5 भाग जाईल, 5 दुनी
नाही, याचे निम्मे करायचे 5, याचे निम्मे करायचे 4, 12 चौक 48, 48 भागेला 5, 5 नम 45, उरले 3, 5 6 30, म्हणजे 9.6 उत्तर आलं आपलं. इथं 9.6. आता इकडे मायनस पण दिले, 96 दिले, 6.9 दिले. म्हणजे आपल्याला चिन्हावर व्यवस्थित योग्यशीर ध्यान ठेवणार नाही तर आपलं या दोघीतून ऑप्शन असतं. जर चिन्हाचं जर माहिती नसेल आपल्याला तर ते व्यवस्थित शिकून घ्यावे, नाही तर उत्तर काढून समजा आपला काही फायदा नाही. आता हे खालील उदाहरण आपल्याला सरासरीवर दिले. 19 डावामध्ये जो सरासरी 4 न वाढते, 19 गुणिला 4 झाले 76. म्हणजे त्यानं जे 76 डावा शिल्लक काढलेले प्रत्येक सरासरीपेक्षा, या 76 डावा जो शिल्लक काढतोय प्रत्येक सरासरीपेक्षा, म्हणजे त्यानं पहिले जर त्यानं 22 काढलेले असतील, आता या 98 मधून 76 गेले, उरले 22. प्रत्येक सरासरीमध्ये त्याचे 22 होते प्रत्येक 18 मध्ये. पण तो 98 धावा काढतो तर त्याची सरासरी 4 न वाढते. म्हणजे ह्या आपल्याला 98 मधून 76 गेले तर 22 उरता. म्हणजे त्यानं ज्या 18 धावा काढल्या त्या 18 प्रत्येक धावेमध्ये 22 रन काढलेल, 22 रन काढेल, 22 रन काढेल होते. पण त्यानं 98 धावा 98 जे 19वी धावक संख्या घेतली, 19व्या फलंदाजामध्ये त्यानं 98 रन काढले. या 98 रनामुळे त्याची सरासरी 4 न वाढली, म्हणजे ती 26 झाली. 22 + 4 26. चला आता नेक्स्ट बघू आपण. आता 90 नंबरचं उदाहरणामध्ये आपल्याला वर्तुळावर दिले 3 वर्तुळ आहे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेमी, 4 सेमी, 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरज इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. म्हणजे 3 वर्तुळाच्या आपल्याला त्रिज्या दिले. म्हणजे हे एक वर्तुळ आहे, त्याचे 3 सेमी त्रिज्या आहे. हे दुसरं वर्तुळ आहे, त्याचं आहे आपल्याला 4 सेमी. हे तिसरं वर्तुळ आहे, त्याचं आहे 12 सेमी. हे तिघी जर मिक्स केले तर जे होणारा वर्तुळ राहील आपल्याला एक, त्याची किती त्रिज्या आहे वा, यांच्यापासून आपण मोठं तयार होतो, याची त्रिज्या किती वा असं सांगेल. तर आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे. तर पाय स्क्वेअर वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. तर आपल्याला हे पहिलं वर्तुळचं क्षेत्रफळ आहे, दुसरं वर्तुळ, हे तिसरं वर्तुळ, हे चौथं वर्तुळ, याचं स्क्वेअर आपण त्यांचे सूत्र लिहून घेऊ. आता पाय आर पहिले वर्तुळाचं आपल्याला 3 सेंटीमीटर दिले, म्हणजे 3चा वर्ग, पाय 3, पाय 4चा वर्ग, पाय 12चा वर्ग, आणि या पाय आपल्याला यांची बेरीज करायची. हे सर्वात मोठं वर्तुळ आहे आपलं. तर पाय गेला, पाय गेला, पाय गेला, पाय गेला, पाय सर्वात गेला. आता याचा वर्ग किती आहे 9, याचा वर्ग किती आहे 16, याचा वर्ग किती 144. यांची जर बेरीज केली तर येते, यांची बेरीज येते 169. आणि हा वर्ग कोणाचा आहे, या 13चा वर्ग आहे. म्हणजे आर स्क्वेअर बरोबर 169. तर या कोणाचा वर्ग आहे, या कोणाचा वर्ग संख्या आहे या 13चा, म्हणून 13 गुणिला 13 बरोबर 169. म्हणजे जे उत्तर राहील आपलं हे 13 राहील. जे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या राहील ती आपली 13 राहील. आता 91 नंबरच्या उदाहरणामध्ये आपल्याला दिले बुद्धिबळ. जर तुम्ही बुद्धिबळ केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की बुद्धिबळ कसं असतं, तेव्हा तुम्हाला ते चौरसाची संख्या मिळत आहे. आता आपण गाडी बुद्धिबळ मानून डायरेक्ट. एक 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे बुद्धिबळाला असे पण 8 असतात आणि असे उभे बस स्तंभ पण 8 असतात. 1 2 3 4 5 6 7 हे 8. तर आपल्याला एकूण चौरस किती गणने, म्हणून डायरेक्ट इथं लिहून घ्यायचं 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8. तर आपल्याला चौरस जर गणने यांच्यामध्ये
तर यांचा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे 8 गुणिले 8 किती झाले 64. इथं 7 गुणिले 7 असं प्रत्येक संख्येचं गुणायचं. म्हणजे 8चा वर्ग 64, 7चा वर्ग 49, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1. यांची जर बेरीज केली तर हे 204 येतं उत्तर. म्हणून चौरस आपल्याला या बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस आहे तर 204 चौरस आहे. हे एक बेसिक आहे. हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. चला मित्रांनो, आता 92 नंबरचा प्रश्न बघू. हे आपल्याला आता बुद्धिमत्तेवर दिले. इथं आपल्याला एक हे पदावली हे दिले, श्रेणी दिले. त्यातलं आपलं चुकीचं पद कोणचं आहे ते ओळख नाही. 15, 21, 24, 30, 32, 39, 51. आता याच्यातलं आपल्या चुकीचं पद कोणचं ओळख नाही. आता हे कितीनं प्लस होतं आहे 6 न, हे कितीनं प्लस होतं आहे 3 न, हे 6 म्हणजे 6 3 न प्लस होत आहे. तर इथं किती होईल 3 न. पण इथं काय 32 दिले म्हणजे 33 पाहिजे होतं. 33 प्लस 6 39. इथं 3 न प्लस पाहिजे होतं म्हणजे हे बी चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. पण इथं आपल्याला ऑप्शनमध्ये फक्त 32 दिले म्हणून 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. चला मित्रांनो, पुढचं उदाहरण बघू आपण. या आता बुद्धिमत्तेवर पडलेले प्रश्न. 93 नंबरचा क्वेश्चन. याच्यात आपल्याला अनुमान दिले, विधान दिले. ते विधान बरोबर आहे का ते बरोबर आहे. हे वेन आकृतीवर आहे. जर वेन आकृतीवर आपल्याला बेसिक माहिती असेल तर तुम्हाला हे उदाहरण एकदम सोपं आहे. आता पहिलं उदाहरणामध्ये काय सांगताय आपल्याला, सर्व शिक्षक कलाकार आहे. आता हे शिक्षक कलाकार आहे, कलाकार. सर्व शिक्षक हे सर्व हे कलाकार आहे. जर तुम्हाला बेसिक माहिती नसेल, सर्वासाठी असं वापरता, काहीसाठी असं वापरता. बस हे दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या. या 2 गोष्टी जरा समजतं. आणि काही नाही, एकमेकाशी काहीच संबंध नाही. या 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. हिच्यावर सर्व. आता दुसरा प्रश्न ब मध्ये काय दिले, काही कलाकार आनंदी आहे. आता एक कलाकार आहे आपल्याला, हे काही कलाकार आनंदी आहे. हे काही कलाकार आनंदी आहे म्हणजे कलाकाराचा आनंदाचा संबंध आहे पण शिक्षकाचा आनंदाचा संबंध नाही. आता आपल्याला देईल त्यांना कचं उदाहरण, सर्व शिक्षक आनंदी आहे. आता शिक्षक आहे आणि आनंदी आहे, काही आहे का त्यांचा संबंध नाही. म्हणून जे आपलं हे क नंबरचं स्टेटमेंट ते चुकीचं आहे. नंतर काय सांगेल त्यानं आपल्याला, जे आनंदी आहेत म्हणजे जे आनंदी आहे ते सर्व कलाकार आहे. सर्व कलाकार आहे का नाही. आणि इथं आपल्याला मराठीमधून याचा पुरा अर्थ कळत नाही आपल्याला. आपण इंग्लिशमध्ये सुद्धा वाचलं तर बरं समजतं ते. ऑल. आता ऑल दोज हू लिव्ह हॅपीली आर आर्टिस्ट म्हणजे ते ऑल सांगेल त्यांना. आता हे ऑल तर काही नाही, जर इथं असतं आनंदी तर ऑल कलाकार आलं असतं. म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा चुकेलं आपलं. म्हणून आपलं उत्तर आहे 3 नंबरचं क व ड हे दोन्ही अयोग्य आहे. चला मित्रांनो, 94 नंबरचा प्रश्न बघू आपण. या प्रश्न आता आपल्याला 94चा वयवारीवर दिले. मध्ये आपल्याला 3 गोष्टी दिले आणि 3 हे उदाहरण आहे वयवारीवर. याच्यामध्ये आपल्याला अंकिता दिले, अंकिताचा भाऊ दिले आणि अंकिताची आई दिले. या तिघीचं आपल्याला वय काढायचं आहे. नेमकं आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं, अंकिताच्या भावाच्या 2 वर्षानंतरचे वय किती म्हणजे अंकिताच्या भाऊचं वय किती व्हा आणि तिच्यात त्यांना प्लस 2 वर्षानंतर सांगेले. या आपल्याला 4 गोष्टी काढायच्या त्याच्यामध्ये. आता आपण ते उदाहरण सोडू. हे अंकिताची आई, ही झाली अंकिता आणि तिचा भाऊ. आता ते काय म्हणतात आपल्याला, अंकिताच्या उदाहरणामध्ये आपल्याला नंबर 1 अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे अंकिताचं जर x असलं तर हिचं 2.5 पट, 2/x, 2 हे झालं 2.5 पट. 2.5 संख्या अशी लिहिली जाते, आपण अशी लिहिली 2 पूर्ण आणि 1/2 म्हणजे 1चे 2 भाग, हे झाले 2.5, हिच्या 2.5. तर अंकिताचा भाऊचं वय काढणं आहे आपल्याला. या काय म्हणतो, याचा भावाच्या वयाच्या 4 पट आहे. हिचं वय याचं 4 पट आहे भावाच्या, त्याच्या आईचं वय. म्हणजे आपण याला भागीला 4 करू तर 1ची किंमत नाही आपल्याला.
हे 4 पट करणे ना आपल्याला 4 भागीला करणं पडेल. आता इकडे सोडून घ्या पहिले. 2 1/2 याला x भागीला 4. आता 2 याचा पहिला वरच्याचा भागाकार करून घ्या. बे दोन्ही 4 आणि 1 5 म्हणजे 5/2 x भागीला 4. आता हे 4 वर जातील गुणिला याडी भागीला वर जातील गुणिला आडी 1 असतो म्हणजे 5/2 गुणिला 1/4 बरोबर x म्हणजे 5 बरोबर 8. हे आलं अंकिताचा भाऊचं वय म्हणजे 5/8 बरोबर x. आता हे बसलं. आता आपण यांचं सोडू. आता त्यांना काय सांगितलं आपल्याला 2.5 पट आहे. त्यांचे एकूण वय हे 66 वर्ष आहे. आता यांची तिघीची बेरीज जर केली आपण तर आपल्याला हे 66 वर्ष दिसतं हे तिघीची बेरीज. तर आपण आता खाली करू त्यांची बेरीज. 2/x अधिक x अधिक आपण आणखी त्याच्या भावाचं वय काय काढले 5/8 बरोबर 66. आता इथं आपल्याला छेद समान करणं आहे. इथं पण आपल्याला 8 न गुणणं पडेल. इथं पण आपल्याला 8 न गुणावं लागेल. तर यांचा छेद समान येईल. आणि याचं काय काढेल आपण 2 2 4 1 5 5/2 आहे 5/2 गुणिला x/8. इथं 5/2 आहे x अधिक 1 इथं 8 न गुणला वर 8 न गुणावं लागेल म्हणजे 8x येईल. इथं पण इथं पहिलेच 5/8 आहे. इथं पण 8 न गुणावं लागेल म्हणजे 4 नच गुणावं लागेल. इथं वर पण 4 न गुणावं लागेल. हे बेसिकमध्ये शिकवायला तुम्हाला हे बेसिक आलं पाहिजे. हे सांगायचं काम निवडलं पाहिजे तुम्हाला. तर 4 म्हणजे 20x/8 अधिक 8x/8 प्लस 5x/8 बरोबर 66. आता हे यांचे प्लस करून घेऊ आपण. छेद समान आहे आपला. 20 आणि 8 28 आणि 5 33 1/8 बरोबर 66. हे आता भागीला इकडे जातील गुन्हेला 66 गुणिला 8 बरोबर 33x. हे गुन्हेला आहे तर इकडे जातील भागीला 33 दोन्ही 66 बरोबर x बरोबर काय आलं 16. आता आपल्याला x ची किंमत आली. आपल्याला काय कळलं आता किंमता काढण्या होत्या. आपल्याला काय दिले आपल्याला कोणाचं वय सांगितलं आता भावाचं. हे भाऊ आहे याडी. आता याच्यात किंमत टाकू आपण याच्यामध्ये एक ची किंमत काय दिली आपल्याला 16. हे एक ची किंमत आपल्याला 16 आली. 8 2 16 5 2 10 वर्ष त्याचं वय येईल. पण आपल्याला काय सांगितलं 2 वर्षानंतर त्याचं वय काय सांगितलं म्हणजे याच्यात प्लस 2 करावं लागतं आपल्याला. असं याचं 12 वर्ष वय येईल. तुम्हाला जर या हे गणित जर नाही समजलं असेल तर तुम्ही पण पुन्हा बघू शकता तेव्हा समजेल. मित्रांनो 95 नंबरचा आपण आता उदाहरण बघू. 95 नंबर आहे बुद्धिमत्तेवर प्रश्न आहे. हे आता आपल्याला 7 लोक दिले आणि ते बसले भिंतीवर आणि ते नेमके कुकडे तोंड करून बसले. त्यात ते आपल्याला उदाहरण द्यायला. आता हे पहिल्या नंबरच्या याच्यामध्ये जर बघ सांगतो मी हे 7 लोक आहे एका भिंतीवर बसले आहे व त्यांचे सर्वांचे तोंड पूर्वेकडे. आता हे पूर्वेकडे तोंड हे बसले 7 जण 1 2 3 4 5 6 7 हे 7 लोक बसले पूर्वेकडे तोंड करून. तर त्यात आपल्याला आता पहिलं उदाहरण सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. सी हा आपण पहिलेच रेषा मांडल्या आहे. रेषा मांडायला नको. सी हा डीच्या डावीकडे. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे म्हणजे डी इथे सी या उजवीकडे आला. हे उजवी बाजू आहे म्हणजे यांचे तोंड इकडे जर असले हे डावी बाजू आहे. स्वतः आपण त्या उदाहरणामध्ये बसून बघायचं की आपला उजवा हात कोणचा आहे डावा हात कोणचा आहे आपलं तोंड कुकडे तेव्हा आपल्या परफेक्टली
उदाहरण सोडवता येतो. आता सी या उजवीकडे बघा डीच्या, आडी सी येईन आडी डी येईन. नंतर जर प्रश्न जरी वाचला आपण सीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे, आता नाही जीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे. आता पहा जी हा ई आणि एफच्या मध्यमध्ये आहे, या दोघीच्या जर तो मधामध्ये आहे तर त्यांच्या शेजारी ऑब्विसली ई असेल नाही तर एफ असेल. आणि उदाहरणामध्ये आपल्याला फक्त एफ दिले म्हणजे हे उत्तर आहे आपलं, आपल्याला एवढं सोडायचं गरज नाही. डायरेक्ट आपण या चौथ्या याच्यावरून वाचून म्हणजे जीच्या शेजारी कोण आहे ते बघू शकतो. तरी आपण आता हे उदाहरण सोडू आणि कन्फर्म तुम्हाला समजेन बी नेमकं कसं सोडवणं पडतं बघा. आता एक पहिलं झाला. आता नंतर घेऊ आपण डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे. ह्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता या 1 2 1 2 आणि या 3 या तिसऱ्या क्रमांकावर डी आहे. हे शेवटून 1 2 आणि 3 डी या शेवटून हे 5व्या नंबरचं सोडवलं आणि हे 2 नंबरचं सोडवलं. बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. बी आता टोकाला आता आडी असेल बी नाही तर वरती असेल आणि त्याच्या शेजारी ई आहे म्हणजे आता आडी तर ई असू शकत नाही. 3 नंबरला डी दिलं तर इथंच आपल्याला ई असेल म्हणजे बी कन्फर्म यावर 3 टोकाला डावीकडून आहे. जी हा ई व एफच्या मध्यमध्ये आहे. आता इथं आपल्याला 7 जण दिले, त्यातलं फक्त इथं एकच जागा रिकामी आहे. आता हे मधले 3 जागा रिकामी आहे म्हणजे या जी कन्फर्म इथं मधामध्ये आहे. इथं आता इथं दिले ई या आडी जीची किंमत असेल आणि आडी एफ असेल म्हणजे 4 लोक आले इथं येतं कन्फर्म आहे. मग म्हणजे या जीच्या शेजारी आपल्याला ई किंवा एफ आहे आणि त्यानं काय सांगितलं आपल्याला उजवीकडे कोणचं आहे म्हणजे उजवीकडे या एफची, कारण की ईचा पहिलेच हे झालं ना. हे उदाहरण फक्त एका वाक्यावर सोडत होतं. जी हा ई आणि एफच्या मध्यमध्ये आहे तर फक्त आपल्याला ऑप्शनमध्ये एफ आणि ई तर काही दिलंच नाही होता, त्याच्यामुळे आपलं फक्त एक ऑप्शन होऊन हे उदाहरण सुटत होतं. हे 96 नंबरचं उदाहरण मित्र, हिच्यावर आपल्याला वार दिनांकावर हे उदाहरण आहे. नेमका वार आता इथं 2016 दिले. हे लिपोर्स आहे पहिलेच. आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल. आता योग दिन आहे 21 जूनला आहे आणि त्याचा वार आहे मंगळवार. त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणचा आहे? राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला येतो मित्र. हे स्वतः मला फेब्रुवारी माहिती नव्हतं. मी जेव्हा प्रश्नपत्रिका सोडत होतो कंबाईनची परीक्षा देत होतो तेव्हा मला माहिती नव्हतं. मी हे उदाहरण म्हणजे चुकलं तर मला नेमकं 28 फेब्रुवारी माहिती नव्हता की राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, म्हणून मी काही सोडवलं ना अगोदर. तर आता मी तुम्हाला समजून सांगतोय, पण सोपं आहे उदाहरण, कारण की आपल्याला जर हे तारखा माहिती असल्या दोघीच्या तर आपण हे उदाहरण सोडू शकतो. आता आपल्याला 28 फेब्रुवारी 21 जून दिले. 21 जूनचा वार मंगळवार दिले तर आपल्याला 28 फेब्रुवारीचा वार काढणार आहे. आता या 28 फेब्रुवारी हा 29चा असतो महिना, कारण की 2016 हे वर्ष दिले आपल्याला, त्यात हा फेब्रुवारी महिना 29चा असतो. तर या 28 तारीख आणि 29 तारीख येईल. हे झालं फेब्रुवारी महिना. मार्च असतो 31चा, एप्रिल 30चा, मे 31चा आणि आज जून दिले 21 तारीख. आता हिच्यातली नाही का मित्र, 1 तारीख धरून द्यायची. जो वार आपल्याला मंगळवार दिले ती तारीख आपल्या वारमध्ये गणतीमध्ये आली पाहिजे. ह्या 28 आली पाहिजे. आता 28 धरा किंवा 21 तारीख धरा, कोणची बी 1 तारीख धरा. आता हिच्यात एकच दिवस आहे. यानं जर 7ले भागलं, 7 दिवसानं वार आपला पुन्हा डबल तोच वार येतो. 7 चौक 28 उरले 3, 7 चौक 28 उरले 2, 7 चौक 28 उरले 3, 7 म्हणजे पूर्ण भाग गेला. याच्यात काहीच उरलं नाही. 3 आणि 3 6 आणि 1 7 हे गेले 7, उरले 2. म्हणजे जो वार आहे आपला मंगळवार तो 2 वार मागे सरकेल, म्हणजे सोमवार आणि रविवार हा आपला वार असेल 28 तारखेचा, म्हणून त्याचं उत्तर 3 नंबर. चला मित्रांनो 97 नंबरचा प्रश्न बघू. हिच्यात आपल्याला बुद्धिमत्तेवर गणित आहे.
आपल्याला एक संख्यामाला दिली, त्या संख्यामाल्यामध्ये अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या या मालिकात राहणार नाही. म्हणजे याच्यातली कोणती हे जे ऑप्शन दिले त्या ऑप्शन मधली कोणती संख्या माल्यामध्ये राहणार नाही. आता आपल्याला 4, 5, 8, 13, 14, 17, 22. आता याच्यात 1 प्लस केला तर 5 होतं, याच्यात 3 प्लस केले तर 8 होता, याच्यात 5 प्लस केले तर 13 होता, पुन्हा 1 प्लस, पुन्हा 3 प्लस, पुन्हा 5 प्लस, असे 22. आता इथं डबल रिपीट होतं आहे 1, 3, 5. आता इथं 1 प्लस म्हणजे 23 येईन, यात 23 दिले का नाही. आता 1 प्लस झाला, आता 3 प्लस म्हणजे 26. 26 मध्ये आणखीन 5 प्लस झाले 31. आता 31 दिलं म्हणजे 31 बी पार्ट आहे त्याचा, प्लस 1 5 झाले आपल्या, प्लस आता डबल 1 लागेल म्हणजे 32. 32 पण आहे म्हणजे हे पण पार्ट आहे त्याचा. आता नंतर काय येईल 3 प्लस म्हणजे 35, म्हणजे 35 पण प्लॉट आहे. पण हे 33 आहे नाही म्हणजे 33 त्याचं उत्तर आहे, कोण राहणार नाही. आणि हे आहे पार्ट त्यांचे. हे बुद्धिमत्तेवर आहे आपला. तिच्यात आपल्याला असं दिलं की 1 न प्लस होते, 3 न प्लस होते, 5 न प्लस होते, तेच रिपीट होत आहे पुढे चालून, तेच रिपीट होत आहे पुढे चालून, हे असं दिलं आपल्याला. चला मित्रांनो, आपण आता 98 नंबरचा व्हिडिओ बघू. या 98 नंबरचा प्रश्न असा आहे मित्रांनो की हा नवीन MPSCनं नवीन विचारला होता. म्हणजे या घरी जाऊन सण अभ्यास करून सण सोडवणार होता, या तिथलं जमणार नाही होता पोरांना, असा प्रश्न आहे सर. 98 नंबर. आता इथं आपल्याला दिले हा एक इंग्रजी शब्द दिले, या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लावली असती. म्हणजे हा शब्द दिला, आपण या शब्द लिहून घेऊ. UNIDENTIFIED या शब्द दिला आपल्याला. या शब्द जर आपण वर्णमालेनुसार लावला, म्हणजे जर इथं ए असला तर ए लावू आपण, इथं जर बी असला तर बी लावू. वर्णमाला लावले असलं तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित राहील, म्हणजे किती अक्षर असे की ते बदलणार नाही. म्हणजे इथं जर आता एन जर आला याच्या टायमावर तर एन नसर आहे म्हणजे बदलणार नाही. आता आपण घेऊ सर्वात पहिले ए येतो, बी येतो, सी येतो, डी येतो. आता डी कुठे, या डी, ह्या डी घेतला, ह्या डी कट झाला. आता ह्या पण आधी डी आहे, ह्या पण कट करू आपण, इथं डी घेऊ. म्हणजे आधी डी येतोय का नाही. आता आधी इथं ABCD ई घेतलं, या ई घेतला, आता ई आला. जरी ते ई असता तर परिवर्तन झालं नाही, म्हणजे या ई आडल्या आला तर असं झालं असतं. अशी शोधणे आपल्याला. आता आय झाला, ई झाला, आता या ई घेऊ. आता ई जर इथं असता तर आपल्याला समजलं असतं की परिवर्तन झालं नाही, पण या इथं आहे आणि इथं डी आहे म्हणजे परिवर्तन झालंय इथून. आता इथं कोणचं आहे, ई आला, ABCD एफ, एफ कुठे, या एफ, एफ जर इथं असतं तर समजलं असतं एफ. जी, जी आहे का नाही, एच, आय, आय. आता या आय इथं घेतला, टी नंतर आहे ना, या आय इथं घेतला. आता या आय इथं घेतला. आता याच आय तसा राहतोय इथं, म्हणजे याचं परिवर्तन होत नाही. म्हणजे एक असं सापडलं आपल्याला की एकाचं परिवर्तन होत नाही. आता झाला आय, एच, ABCD EFG HI JK L M N, या एन घेतला आडी, या एन आणखीन घेतला आडी, O P Q R S T आणि U. म्हणजे फक्त आय असा आहे की त्याचं परिवर्तन होत नाही जर ABCD नुसार केलं तर. म्हणजे आपलं उत्तर एकच, 98चं उत्तर एक. इथं आता उदाहरण आपलं 99 नंबरचं दिशाज्ञानवर मित्रांनो. आपल्याला दिशाज्ञान पाहिजे. वरती उत्तर असते, इकडे पूर्व असते, दक्षिण, पश्चिम, या दोघीच्या ह्याच्यात काय असते, वायव्य असते, याच्या दोघीत काय असते, ईशान्य असते, या दोघीच्या ह्याच्यात निवृत्ती असते, हे आग्नेय असते, हे माहिती पाहिजे. चला आपण तिच्यावर सोडवता. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत गेली, हे पूर्व आहे, पूर्वकडे काही अंतर चालत गेली व तिच्या डाव्या हाताला, आता डावा
आपला इकडा डावा हात राहील, तिचा इकडा उजवा राहील. मग डाव्या हाताला पाकली जाईल किती 90 डिग्री. हे बरोबर असा असा 90 डिग्री गेली वरती. नंतर ती 50 किमी चालते, 50 किमी गेली. तर आता ती तिच्या उजव्या बाजूला, आता उजव्या बाजूला हे उजवी बाजू, हे डावी बाजू, उजव्या बाजूला 175 डिग्री पाकते. हे झाली 90, हे झाली तिच्यात 45 झाले 135. म्हणजे हिचं तोंड इकडे होतं पहिले, 135 डिग्री इकडे गेली ती बाजूला. 135 अंशाचा कोण वळते आणि ती 15 किलोमीटर चालते. आता तिच्या डाव्या बाजूला, आता हे तिची डावी बाजू आहे, ही झाली उजवी बाजू. डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? आता डाव्या बाजूला पूर्व, इथं पूर्व उत्तर दिलं नाही, तर पूर्वेच्या वरची कोणची? ईशान्य. म्हणजे तिचं उत्तर आहे ईशान्य. चला मित्रांनो पुढचा व्हिडिओ बघू. आता शेवटचा प्रश्न मित्रांनो 100 नंबरचा. हिच्यात आपल्याला हे वेन आकृती दिली. आता अचूकपणे वेन आकृती कोणची दर्शवते? आता भारत, आशिया, युरोप. आता भारत आहे की नाही, भारत आहे आशियामध्ये येतो. अशी वेन आकृती आहे का? हे नाही, म्हणजे उत्तर नाही आपलं. आता कप, बशी, चहा. आता हे चहा आहे, हे कपामध्ये येते, हे बशीमध्ये येते. अशी वेन आकृती आहे का? नाही, म्हणजे हे बी उत्तर नाही आपलं. इलिमिनेशनला जाणं पडेल आपल्याला याची. आता इतिहास आहे, भूगोल आहे, हे नागरिकशास्त्र, हे विषय वेगवेगळे आहे. यांचे पाठ आहेच नाही. किंवा असं बी येऊ शकतं, या भूगोलमध्ये इतिहास असतो, इतिहासामध्ये नागरिकशास्त्र असतो. म्हणजे अशी वेन आकृती पाहिजे होती आपल्याला. हे पण तशी बी नाही. पण फुले, त्यांचा सुवास असतो, ते पांढऱ्या कलरचे बी असतात, एकमेकाचे असतात ना. म्हणजे फुले पांढऱ्या कलरचं बी आहे आणि सुवासिक बी आहे. म्हणजे हे आकृती बरोबर 3 नंबरच्या उदाहरणाले परफेक्ट बसते. चला मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर आपण जे 2023ची परीक्षा म्हणले जे पुरे गणित घेतले आपण 20चे 20, त्यात मला स्वतः 17-18 मार्क आले होते. कारण की 2-3 गणित अशी असतात की ते आपल्याला गृहपाठ देते MPSC घरी, ते सोडवणे पडतं आपल्याला घरी जाऊन सण. म्हणून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला फॉलो करा. चला मित्रांनो, भेटून पुढच्या व्हिडिओला नेक्स्ट.